तर काल राजवीला ना 4 महिने कंप्लीट झाले आणि त्यानिमित्तानेच तिला इथे पार्वती बनवलं होतं। पण त्याच्या अगोदर सकाळी इथे नाश्त्याला ना सांबर वडे बनवायला घेतले होते। उडदाची डाळ जी आहे रात्रभर भिजत घातली होती। सकाळी त्याला छान स्वच्छ धुवून घेतलं 2-3 पाण्याने आणि मिक्सर मध्ये बारीक करून घेतलं, स्मूथ अशी पेस्ट करून घ्यायची। त्याच्यानंतर सांबर पण बनवायचं होतं, चटणी आज स्किपच केली, फक्त सिंपल असं सांबरच बनवणार होते टोमॅटो, कांदा आणि कोथिंबीर टाकून। तर इथे डाळीचं जे बॅटर आहे मेदूवड्यासाठी बनवलेलं ते व्यवस्थित मीठ टाकून मिक्स करून घेतलं। तुम्हाला जर का मिरची आणि अद्रक याच्यात टाकलेली आवडत असेल तर ते सुद्धा तुम्ही याच्यामध्ये ऍड करू शकता। आणि हे बॅटर जे आहे याच पद्धतीने फेटावं लागतं जवळपास 5-10 मिनिट तरी, तेव्हाच हे बॅटर जे आहे फ्लफी होतं आणि वडे जे आहेत एकदम क्रिस्पी होतात। तर कढईतलं तेल चांगलं गरम झालं की हाताला पाणी लावून अशा पद्धतीने वडे जे आहेत तेलामध्ये सोडायचे आणि क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्यायचे। तर मस्त असा ब्रेकफास्ट तयार आहे। आणि आता दुपारच्या वेळामध्ये मला दुसरा एक व्हिडिओ शूट करायचा होता, त्यासाठी असं रेडी व्हायचं होतं। तर छान असे रेडी झाले होते आणि तो व्हिडिओ जो आहे तो शूट करून घेतला। त्याच्यानंतर रात्री मग आमचा थोडासा प्लॅन बाहेर जायचा झाला। रविवारची सुट्टी असल्यामुळे लेकरांना बरेच दिवस झालं कुठे घेऊन गेलो नव्हतो, तर चला म्हणलं आज उशिरा का होईना असं जाऊया आपण थोडंसं बाहेर। आणि पाऊस पण चालू होता, मग अशाच वातावरणामध्ये आम्ही गेलो होतो एका रेस्टॉरंट वरती। तिथे मस्त असं जेवण वगैरे केलं आणि नंतर मग घरी आलो आणि लेट नाईट असा राजवीचा इथे फोटोशूट केला होता, कारण की रात्रीच ती जास्त ऍक्टिव्ह असते आणि छान फोटो वगैरे काढू देते। तर कशी दिसते आमची ही 4 महिन्याची पार्वती कमेंट मध्ये नक्की कळवा। भेटूयात आता नेक्स्ट व्हिडिओ मध्ये, तोपर्यंत बाय।